सहकार महर्षी स्वर्गीय कोल्हे साहेबांची क्षमता मोठी होती। ते दूरदृष्टी असलेले नेते होते। सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही त्यांची कला होती। सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची ताकद त्यांच्या नीतिमत्तेत होती। माझा शेतकरी जगला पाहिजे हा विचार त्यांनी मनात ठेवून आंदोलन उभं केलं। त्यावेळी सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि पैसा गौण मानून त्यांनी कधीही ओशाळपणा दाखवला नाही, असा मनोदय धर्माचार्य हरिभक्त परायण शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीचे नुकसान झालं त्यावेळी सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेत संजीवनी सहकारी साखर कारखान्यामधून वेगळी तरतूद करत रायगडावरील मेघडंबरी बांधून त्यांनी आदर्श घालून दिला। वाऱ्यालाही धक्का लागू नये आणि मुंगी मरू नये अशा पद्धतीने इतकं सुंदर आयुष्य आणि जीवन त्यांनी जगलं। आज संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यात आणि कोपरगाव तालुक्यात स्वर्गीय कोल्हे साहेबांबद्दल नितांत आदर व्यक्त केला जातो। वात्सल्याची भावना, लोकलोभ आणि लोकसेवा या गुणांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांना एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचवलं। दरवर्षी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने असा दुग्ध शर्करा योग जुळून येतो। जगावर प्रेम करण्यासाठी कोल्हे परिवाराचा पुढाकार असतो, त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा लागेल। खरं तर स्वर्गीय कोल्हे साहेबांचं स्मरण केल्यानंतर आपल्याला पुण्य मिळेल असं त्यांचं भव्य व्यक्तिमत्व होतं। पुण्यस्मरण कुणाचंही होत नाही, ज्याचं स्मरण केल्यावर पुण्य मिळतं त्यांचंच पुण्यस्मरण केले जातं। भरण्याचं काम ज्या धाकल्या धन्यानं केलं तो शंभू राजा इंद्रायणीनं मध्यभागी खेळवला आणि डाव्या बाजूला इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, 4200 अभंग निर्माण केले, त्याचे 28,000 चरण। एखाद्या पतिव्रता माता माय माऊलीनं आपल्या पतीशिवाय आपल्या शरीराला कुणाचा स्पर्श होऊ देऊ नये इतकी सावधानता, सजगता, शालीनता, सांस्कृतिकता ज्यांनी वाणीमध्ये जोपासली, वाणीच्या जिभेवर सरस्वतीला अधिष्ठान दिलं आणि व्यापकत्व केशवाच्या आधीन दिलं। तुझी आणवाईन गादीवराया बहुआवडशी जीवापासून या भंडारा भामचंद्र गोराड्याला भाऊबंद मानलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुसुरानं भजन आळवायला लावलं। ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू, खिशात नाही धाण, समाजात नाही मान, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ आणि शेवटी वैकुंठाची वाटण असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते जगद्गुरु तुकोबराय डाव्या मांडीवर इंद्रायणीनं खेळलो। याच वैराग्य राग रसिक असलेल्या जगद्गुरु तुकोबरायांचा इंद्रायणी पायाच्या पाण्याप्रमाणे पुण्य सलील आणि पवित्र असलेला गोड अभंग जीवनाची सूत्री सांगणारा, किंबहुना ज्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्यांना अभिवादन करण्यासाठी, स्मृती जागवण्यासाठी, त्यांच्या आशीर्वचन किंवा आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी ते माजी मंत्री वाऱ्यालाही धक्का लागू नये, मुंगी पायाखाली मरू नये इतकं सुंदर जीवन ज्यांना जगलं ते आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब हे कसे तिथपर्यंत पोहोचले असतील याचा काही आढावा जगद्गुरु तुकोबराच्या अभंगातून घ्यावा असा विचार मनात आला। कोणते सद्गुण असतील, कोणत्या दुर्गुणांची वजाबाकी केली असेल आणि मग साहेब लोकांच्या जनमनसामध्ये मनामध्ये ठाण मांडून बसले का जे निघायला तयार नाही। तिसरी पिढी कार्यरत झाली भैयाच्या रूपानं, पण तरी 3 पिढ्यांचा मध्ये गॅप असताना सुद्धा आजही संपूर्ण जिल्ह्यामध्ये, कोपरगावच नाही महाराष्ट्रामध्ये साहेबांबद्दल एक नितांत आदर, वात्सल्याची भावना, लोकलोभ आणि लोकसेवा या गुणांनी साहेबांना एवढ्या उंचीवर पोहोचवलं। ते कसं असेल बा याची सूत्री। या प्रसंगी परमपूज्य महंत रमेशगिरी महाराज, परमपूज्य परमानंद महाराज, महंत सरला दिदी, हरिभक्त परायण संतोष महाराज जाधव, श्री श्री 108 परमपूज्य राघवेश्वरानंद गिरी महाराज, महामंडलेश्वर काशिकानंद गिरी महाराज, अनंतराज महाराज महानुभव, चांगदेव महाराज, विकासगिरी महाराज, हरिभक्त परायण सोमनाथ महाराज टुपके, हरिभक्त परायण सोमनाथ महाराज मोरे, दामोदर बाबा महाराज, हरिभक्त परायण जयवंत महाराज खेडकर यांच्यासह राहता पिंपळस येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था सर्व विद्यार्थी टाळकरी यांचे सहकार्य लाभले। या प्रसंगी सिंधुताई कोल्हे, नितीनदादा कोल्हे, बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज, कोपरगाव।